मध्ये जो झेंडा आहे तो जरा बाजूला करावा, म्हणजे गाडी दिसते, म्हणजे हा बाजूला करा थोडासा. अजून एक झेंडा मध्ये, म्हणजे मीडियाला बरोबर सर्व पाठीमागे चाललेले मान्यवरांची गाडी कव्हर होतीये. मधी जे आहे, मध्ये सर्व बरोबर मीडिया आणि पाठीमागे चाललेली मान्यवरांची गाडी आहे. त्या गाडीच्या मध्ये झेंडे कोणी वरती करायचे नाही, थोडं करेल या बाजूला, काही हरकत नाही. पण मध्ये जो झेंडा येतो तो झेंडा मध्ये दिसतोय. आपल्या विनंती, आपण सर्व शिस्तबद्ध आणि महामानवांच्या विचाराने चालणारे सर्व आपण ओबीसी बांधव आहात. त्यामुळं आपण सर्वांनी मध्ये फक्त कोणी झेंडा आणू नका, साहित्य झेंड्यावरून चला. कारण मीडियामध्ये हे सर्व लाईव्ह चालू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र हे आपल्या ओबीसी समाजाचं एकजुटीचं दर्शन घेत आहेत. त्यामुळे सुसंस्कृत आणि शिस्तबद्ध असणारा हा ओबीसी समाज कसा आहे हा महाराष्ट्राला दिसतोय. हा महाराष्ट्रात दिसणारा समाज जो आहे हा मीडियावाल्यांना संपूर्ण महाराष्ट्राला दाखवू द्या आणि या मीडियावाल्यांना आपण सर्वांनी सहकार्य करायचं अशी मी सर्वांना विनंती करतो. झेंडेमध्ये असणारे जे आहेत, अजूनही काही झेंडेमध्ये येतात, तर झेंडेवाल्यांना विनंती थोडं बाजूने घ्यायचंय. मध्ये जो झेंडा आहे तो झेंडा बाजूला घ्या. जागा द्यायची, डाव्या बाजूने चालणाऱ्या ही फ्रेम मध्ये येते मला एका बाजूला घ्या नाही बोर्ड. हा दोन हाके दिसत नाहीत मला, हाके दिसत नाहीत त्याच्यामुळं. झेंडेवाले मध्ये जो झेंडा आहे झेंडावाला विनंती बाजूला झेंडा घ्यायचा आहे. मध्ये तो झेंड्याचे हात करताय, मध्ये जे हात करताय ते झेंडे बाजूने घ्या, फक्त हात करा, झेंडे नका करू, झेंडे बाजूने घ्या. मीडियाला कव्हर होतंय पाठीमागची गाडी, रिक्षावाले सावकाश. पाठीमागची जी गाडी आहे आदरणीय हाके साहेब आणि सर्व मान्यवरांची गाडी जरा पुढे येऊन जात. हाके साहेब आणि जास्त जी गाडी आहे त्या गाडी जरा पुढे आली तर बरं होईल, म्हणजे मीडियावाले